जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये तुर्भे या ठिकाणाहून 15 प्रभाग क्रमांक आहे त्यांचा, ते उतरणार आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांनी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तुर्भे या ठिकाणी कशा प्रकारे तयारी केलेली आहे। निवडणुकी संदर्भामध्ये तयारी आमची पूर्वीपासून सुरूच आहे। तयारीमध्ये कुठे विलंब लागलेला नाही आहे आणि आज तुर्भ्या गावामध्ये एक वार्डमध्ये फेरफटका म्हणून 31 ते 40 युवकांच्या बरोबर मी फिरलो, मंदिरात गेलो, कार्यकर्त्यांच्या घरी गेलो आणि या माध्यमातून आजपासून खऱ्या अर्थानं आम्ही मैदानात उतरण्याची सुरुवात झालेली आहे। आणि ह्या प्रभागामध्ये आमचं एक प्रामाणिक माणूस, निपक्षित वागणारा माणूस, अनकरप्टेड माणूस आणि एक विनम्र माणूस म्हणून परिचित आहे। त्याच्यामुळे लोकांचा कल देखील माझ्याकडे तशाच प्रकारचा आहे आणि लोक माझ्याबरोबर आहेत। मी माझा सर्वे झालेला आहे। मी माझ्या सर्वेमध्ये मला 80 ते 85% लोकांचं सहकार्य आहे असा रिपोर्ट देखील आलेला आहे। त्या माध्यमातून मी आणि माझी मिसेस विजया घरत आम्ही 2 सीट लढतोय, माझ्या पार्टीच्या माध्यमातून लढतोय आणि पार्टीमध्ये देखील माझी तशी छबी आहे। एकनिष्ठ कार्यकर्ता, कुठेही न पळणारा जाणारा कार्यकर्ता, प्रामाणिक कार्यकर्ता। आपण बरेच लोक बघता इकडून तिकडे तिकडून इकडे हे जे पार्ट्या बदलत आहेत हे लोकांसाठी पार्ट्या बदलत नाही आहेत, हे स्वतःच्या स्वार्थासाठी पार्ट्या बदलत आहेत। यांना यांचा बिझनेस सांभाळायचा आहे, यांना यांच्या माध्यमातून काही भ्रष्टाचार करायचा आहे आणि त्यासाठी हे ठिकठिकाणी पार्ट्यामध्ये जात असतात। आमच्या तुर्भ्यामध्ये देखील 3 ते 4 पार्ट्या बदलून झालेल्या आहेत, अजूनपर्यंत दुसरी पार्टी शोधत आहेत। तर अशा प्रकारचे लोक हे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी काम करत आहेत। आम्ही एक प्रामाणिक काम करतोय, कुठल्याही पार्टीत जाण्याची गरज नाही। ज्या पार्टीला आम्ही देवस्वरूप मानलेलं आहे त्याच पार्टीच्या माध्यमातून आम्ही इलेक्शन लढणार, त्याच पार्टीच्या माध्यमातून आम्ही इलेक्शन जिंकणार देखील। सर, तुमचा काय एरिया आहे, तो कोणत्या कोणत्या प्रभागांचा तुमच्यामध्ये समावेश आहे? माझ्यामध्ये कोपरी गावापासून तर तुर्भे गावापर्यंत हा सगळा प्रभाग, ही सगळी एरिया माझ्या तुर्भ्या वॉर्डमध्ये येते। इथून शिकारा हॉटेलच्या इथून आपण गेल्यानंतर पुढे फार कोपरी गावाच्या शेवटच्या टोकापर्यंत त्याच्यामध्ये मार्केट देखील आलं, सेक्टर 18 आलं, सेक्टर 19 आलं, सेक्टर 21 आलं, सेक्टर 20 आलं, सेक्टर 22 आलं, सेक्टर 23 आलं आणि सेक्टर 26 आलं। अशा प्रकारची पूर्ण वार्डची रचना आहे आणि या माध्यमातून तुम्हाला माहिती असेल की माझा घरासहित इकडचा भाग जाणून बुजून सापड्यामध्ये टाकलं होतं, पण रामचंद्र घरत हा एक तशा प्रकारचा माणूस असल्यामुळे निवडणूक आयोगानं देखील विचार केला की जाणून बुजून कोणतरी हे करतंय आणि म्हणून तो पुन्हा भाग आमच्यामध्ये आलेला आहे आणि आता जवळजवळ 36,000 वोटर या पूर्ण आमच्या प्रभागामध्ये आहेत। 49,000 लोकसंख्या आहे, त्यातनं 36,000 वोटर आहेत। या वोटरपर्यंत आम्हाला पोचायचं आहे आणि बऱ्यापैकी याच्यातल्या 50% वोटरपर्यंत आम्ही पोचलेले देखील आहोत। अशा प्रकारचं काम आमचं चालू आहे आणि त्या माध्यमातून आम्ही निश्चितच, मी आणि माझी मिसेस विजया घरत हे दोन्ही उमेदवार येणाऱ्या काळात विजय होत असा विश्वास आहे। सर, यावेळेस पहिल्यांदाच नवी मुंबई महानगरपालिकेची ही पॅनल पद्धतीने निवडणूक होणार आहे, या माध्यमातून तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल, काय सांगाल? नागरिकांना हेच आवाहन करणार की आपल्या ज्या समस्या आहेत, तुर्भ्या गावातील असू द्या, सेक्टर 20, 19, 21 यांच्या असू द्या, तिकडे कोपरीगावच्या असू द्या, सगळ्या समस्यांचं निराकरण करणं हे माझं काम आहे। मी तुर्भ्याच्या विभागातून जरी लढत असलो तरी कोपरीपर्यंत लोकांची व्यवस्था करणे, लोकांच्या सुखदुःखात जाणं, हे सगळं काम माझ्या माध्यमातून मला करायचं आहे आणि मी हे करतच असतो। गेल्या 15 वर्षामध्ये मी या गावाचं प्रतिनिधित्व करत असताना प्रत्येक सुखदुःखाला मी आहे, प्रत्येकाच्या दुःखाच्या काळात मी उभा आहे, प्रत्येकाच्या कार्यक्रमामध्ये मी आहे आणि विशेष म्हणजे माझ्यामध्ये एक डब आहे की मी ह्या तुर्भ्यामध्ये रामच्या म्हणूनच गणला गेलेलो आहे आणि एक हा रामच्या सामान्य माणूस लोकांमध्ये जेवतो, लोकांमध्ये बसतो, लोकांमध्ये उठतो, तो गरीब असो, श्रीमंत असो, मध्यमवर्गीय असो, कोणीही असो, प्रत्येकाच्या सुखदुःखाला जाणारा माणूस म्हणून मी प्रसिद्ध आहे आणि म्हणून लोक मला या निवडणुकीमध्ये प्रचंड मताने निवडून देतील। नक्कीच आपण पाहिलेलं आहे की सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत रामचंद्र घरत हे पोहोचत असतात आणि त्यांच्या समस्या देखील सोडवत असतात, असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल कदमसह प्रियांश ब्रांचा रिपोर्ट, नवी मुंबई।